अहंकार फक्त देवांना आणि संतांनाच येऊ शकतो, आपण फक्त वाऱ्यातच आहे, नुसता वाराच आहे आपल्याकडं. हा हा. पण काय बोलतो महाराज, एखाद्याच्या सोप्यावर बसावं त्यानं सोप्याचा पांगच फेडावा. सुरुवातच इथनं, मी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सरचिटणीस, आपल्याशिवाय साहेबाचं पान हलत नाही ना. आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो. आपली बायको लय मोठ्याची, हान मग मला आता हानतो का कायला का. खरंय दादा, आपण मोठेच आहेत, गरीब नाहीत आपण, होई ना भिकारी पण पंढरीचा आपण श्रीमंतच आहे दादा. कशामुळे श्रीमंत आहे? शास्त्र वर्णन करतं धनाची. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे हे ज्याला समजलंय ना तो सत्य आहे. बाकी अहंकाराचा, अहंकार भल्या भल्यांना घेऊन गेला महाराज, भल्या भल्यांना. रुक्मिणी मातेला अहंकार झाला. बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा माहित आहे का? तुम्ही बोलत जा. तुमच्याकडे बघून असं वाटायलंय कीर्तनाला कमी, कीर्तन करायच्या मातीला जास्त आलं काय की. तुमचं कसं आहे, तू बोल मी हाय, तू बोल मी हाय, मी हाय तू बोल. उपकार करताय तुम्ही महाराजावर. उगा अंग सोडून बसला. सुटलं की जायचं, सुटलं की जायचं. कवा सुटलं ह्याचीच वाट बघायलाय तुम्ही. कसं व्हायचं रे तुमचं? टेन्शन येतं मला, दुसरं काय नाही महाराज. या विषयाकडे या, जाऊ द्या. मला तरी काय करायचं, पाकिट घ्यायचं आणि रिकामं व्हायचं. लय लय विचार करायचा महाराज बरं का. कशाला लय विचार करायचा. बलिप्रतिपदा माहित आहे कधी असते? आपण त्याला पाडवा म्हणतो. पाडव्या दिवशी कोण कोणाला ववाळतं? लक्ष देऊन नीट. पाडव्या दिवशी कोण कोणाला ववाळतं? अरे येड्या हो, बायको नवऱ्याला ववाळती. तुमची बी चूक नाही म्हणा. या दिवशी पाडवा आहे. गेल्या वर्षी पाडवान भाऊबीज एकाच दिवशी होती. तुम्ही भाऊन नवरा एकाच पाटावर ववाळलाय महाराज बरं काय. तुमची बी चूक नाही, पण नियमानुसार पाडव्या दिवशी नवरा ववाळत्या, तीन भाऊबीजी दिवशी भाऊ. दिवस चुकवू नका माय मावल्या, भाऊ लय असत्यात. पाडवा लक्षात ठेवा आपला. पाडव्याला नवरा ववाळतात. रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटून पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर उभा आहेत. अहो त्या गोड आईकडे बघून देवालाही म्हणावं वाटलं. देव म्हणजे रुक्मिणी काय गोड दिसतेस ग. देवानं कौतुक केलंय, अहंकार येणारच की महाराज. जगाच्या बापानं कौतुक केलंय, रुक्मिणी मातेला अहंकार झाला. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, मग मनातल्या मनात मग हाय सुंदरन नशीबही तुमचं तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला, पण माझ्यासारखी हुडकून सापडायची नाही. आता देवाला मुंगीच्या पायातल्या, रुक्मिणी मातेच्या मनातलं कळायचं न सांगता तुम्हा कळू येते. देव आहे तो. देव म्हणला तू ये वावाळाय, तुला दाखवतो आता. कारण देव इतकं गोड जगात काही. देव शंकराचार्य वर्णन करतात, अधरम मैथुरम फातनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मैथुरम गमनम मैथुरम मधुराधिपति रखिलम मैथुरम अधरम मैथुरम फातनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम. देव इतका सुंदर आहे ना देव. काली काली अलको काली काली अलको के फंदे क्यों डाले. हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. गवलन वल्लन करते देवा.
सवर के सामने आया ये रंगीन नैना तुम्हें को मुबारक, ये मीठे मीठे बहना तुम्हें को मुबारक। काली 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 अलकों के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले। हरि बोल। मुरली वाले 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 अरे मुरली वाले मुरली मुरली वाले मुरली उड़ दो मारा नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा कब तेरा दर्शन हो, जिसकी रचना हरि बोल। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। गोड असं देव महाराज, देव म्हणला मी एवढा गोड आहे तुम्हाला म्हणती होय लय हुडकून सापडली नसते, तू ये वावाळा आहे। रुक्मिणी माता वावाळा गेल्या पण देव सापडला। लाजली गे माया आता कवना बोवाळू, आता कवना बोवाळू। जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू। लाजली गे माया आता कवना बोवाळू, आता कवना बोवाळू। जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू। लाजली गे माया आता कवना बोवाळू, लाजली गे माया आता कवना बोवाळू। जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू। हरि बोल। जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू। जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू। जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू। लाजले बाई अशी नाही, मनाला मनाला लाजले बाई। उगच्या उग म्हणले लय सुंदर आहे। आता जिकडं बघन तिकडं माझाच नवरा, ह्यातला माझा नवरा कुठला? जिजे दिसे भूत तिथे मानी, जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा। माऊली म्हणले या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला, मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे। ज्याला कळालं आपोल्या संसाठी करुणी, अवघाची संसार तो अवघा संसार सुखाचा करू शकतो। ही संत मंडळी त्याच्यासाठी जाई न गे माय
जो गेला व्हावे तया, जो नाही गेला अहंकाराचा म्हणजे अमुकी निदान. कळलं त्यालाच कळलं महाराज. या विषयाकडे या. मग काय रुक्मिणी माता म्हणल्या जिकडं बघून तिकडं माझाच नवरा. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या देवा ह्यातलं तुम्ही कोण आहे सांगा, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला बस बुह बोलत, तुला कोण म्हणलं होतं लय सुंदर आहे म्हणायला. आई म्हणल्या जिंदगीत म्हणणार नाही देवा, एकदा सांगा. लय लोकांसमोर लाच चालली हो. लोक म्हणत्याल तोंड घेऊन म्हणत होती अहो नवरा ओळखूही नाही ना. लोक लय नावं ठेवायले. तिकडून नामदेवराय आले. नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातलं गबाळा आपलंय जावळ वावाळा. रुक्मिणी माता म्हणल्या मी बायको असून मला नवरा ओळखूही ना, तुम्ही केवढे विश्वासाने कसं काय म्हणता. नामदेवराय सांगतात हा विश्वास आहे ना. चार मात्र पुढंच आहेत माझ्या. मीरा आपकी कृपा से काम हो रहा है. करतोय मी पण करून घेणार तू आहे. महाभारतामध्ये महाभारत माहित आहे 5 मिनिटं महाभारतात लगेच भारतात 5 मिनिटं 5 मिनिटं महाभारत लगेच महाभारत लगेच भारत वापस. 5 मिनिटं महाभारतात जाऊ. महाभारतामध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहात जायचा आहे. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह वाकलंय, पण द्रोणाचार्यांना चक्रव्यूहात जायची कुणाची ताकद बुद्धी ताकद. अर्जुनाला दोन्ही आहे, पण अर्जुन गेला तर बाहेर हे युद्ध हरतील. मग कुणाला पाठवायचं धर्मराजा चिंतेत आहे. अभिमन्यू म्हणला तर मी जाऊ. जातोस जा. अभिमन्यू गेला. 7 मंडलं पार केली, केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला. अभिमन्यू पडला. पडला तसा जयद्रथाने मानेवर लाथ घातली. जयद्रथाने मानेवर लाथ घातली. अर्जुन म्हणला अरे क्षत्रिय नावाने कलंक आहेस तू. एकतर पडाय नव्हता पाहिजे आणि पडला तर जगाय नव्हता पाहिजे. अरे पडला ती पडला वरनं जगला आणि डोळ्यात पाणी आहे रे तुझ्या. अरे अर्जुनाचा पोरगा आहे तू, तुझ्या डोळ्यात पाणी. अभिमन्यू म्हटला पितामह पडलो म्हणून रडत नाही. जयद्रथाने मानेवर लाथ घातली पण त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी येत आहे. याला क्षत्रिय म्हणावा. स्वाभिमान होता रे पहिला. माझं अख्खं स्वराज्य उभा राहिलं आणि अख्खं स्वराज्य टिकलं ते माझ्या छत्रपती शंभूराजांच्या आणि शिवरायांच्या फक्त स्वाभिमानावर. इतिहास हा झालेल्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून वाचायचा असतो. इतिहासात 2 गोष्टी घ्यायच्याच, निष्ठा आणि स्वाभिमान. 2 गोष्टी घ्यायच्या. 56 लाख कोटी हजारांचा तख्त शंभूराजांना मुघल देत होते. नीट आकडा ऐका, आकडा येईन तुम्हाला. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. विनोद तरी कळावा कीर्तनात, बाकीचं मरू दे रे. 56 लाख कोटी हजारांचा तख्त शंभूराजांना मुघल देत होते. अटी फक्त 3 होत्या. स्वराज्याचा खजिना, कुणी दगा केला आमच्यातला त्यांची नाव, आणि तिसरं औरंगजेब म्हणतोय इस शिवा के बच्चे की नजर खुप रही है मेरे नजर में, इसकी नजर उखाड़ लो लेकिन इसको बोलो कि नजर झुका के बात करे. ही तिसरी अट होती. साखळदंडाने बांधले माझं शंभूराज आहे तुळापूर तीर्थक्षेत्रावर. साखळदंडाने आजपर्यंत ज्यांनी फक्त जमीन पैशासाठी लाचारी केली ना त्यांच्याच मुळे फक्त धर्माला कलंक लागला. माझे शंभूराजे मुघलांच्या हातात आहे, त्याचं कारण फक्त कलंक आहे.